सर्वांना माझा जय भीम। कालच माननीय आमचे नेते खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार मी काल नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्ता यांच्याकडे गेलो होतो। श्रावस्तीनगर भागातील पूरग्रस्त श्रावस्तीनगर भागातील दरवर्षी पाऊस पडत असतो आणि दरवर्षी पाऊस पडल्यामुळं दरवर्षीची समस्या अशी झालेली आहे, दरवेळेस पाऊस पडतो आणि नेहमी या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते। आणि या भागामध्ये मी आयुक्ता साहेबांना बोललो की कायमस्वरूपी या भागामध्ये ज्या नाल्याची हा दिसालेला तुम्हाला मोठा नाला आहे, या नाल्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा आणि या भागातील कायमस्वरूपी पूर परिस्थिती जे निर्माण होती त्यांना कमीत कमी पाहणी करून ते कायमस्वरूपी पूर परिस्थिती निर्माण होत आहे या भागात, तर ते कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मी आयुक्ता साहेब, माननीय आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे हे ग्रामीण भागात फिरतच आहेत, आमचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर साहेब हा दक्षिण भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण जिथे जिथे झाली आहे ते तिथे फिरतच आहेत, आमचे महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार भाई हे शहरी भागातील ज्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत आहे त्या भागामध्ये पाहणी करतच आहेत। आणि सध्या मी आता या श्रावस्तीनगरमध्ये भागामध्ये आलेलोच आहे, मध्यभागी गेलो आहे, मध्यभागी तर जाता येत नाही आता सध्याला, एवढी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शासन दरवेळेस या भागामध्ये या श्रावस्तीनगर हा भाग शहरामध्ये असून सुद्धा तो एखाद्या ग्रामीण भागामध्ये असल्यासारखा वाटतो। इथं पोलला LED लाईटची सुविधा नाही, इथं या भागामध्ये कोणतीही अशी या भागामध्ये लोकांना सुविधा नाहीत, तरी इथं आमचे जनता आहेत त्यांना काही समस्या सांगतीलच तुम्हाला। इथे ब्रिज आहे आणि हा ब्रिज एक 5 फुटाचा ब्रिज आहे, तर ऍक्च्युअली मध्ये हा ब्रिज कमीत कमी 8 फुटाचा राहायला पाहिजे, कारण फक्त एक जर गाडी आली तर दुसरी गाडी पास व्हायला येते, ती एक समस्या आहे। आणि आता मेन म्हणजे घरकुलांची कामं चालू आहेत आणि कामं चालू असताना समजा इथं जर आपल्याला जर मटेरियल जर घेऊन जायचं असेल कोणत्याही पद्धतीचं तर त्याच्यासाठी एकदम छोट्या छोट्या गाड्या म्हणजे अर्धा बराचची गाडी तुम्हाला घेऊन जावं लागते। ऍक्च्युअली म्हणजे हा जर ब्रिज जर मोठा झाला तर कमीत कमी 3 बराचची गाडी इथून जाऊ शकते आणि लोकांचा इथं फायदा होऊ शकते मटेरियलमध्ये। राहिली दुसरी गोष्ट ती अशी की जे पूरग्रस्तांना जे अनुदान मिळतं ते 2 महिन्याच्या बाद 3 महिन्याच्या बाद मिळतं, तर ते अनुदान शासनानं नगरपालिकेनं जे कोणी अनुदान देत असतील त्या सर्वांनी तातडीनं अनुदान जर दिलं तर त्या लोकांच्या घरामध्ये जे पाणी घुसलेलं आहे त्या लोकांना कमीत कमी तिथून सामान हलवण्यासाठी, आता इकडे बघा एकही कोणी कर्मचारी नाही की बाबा या लोकांमध्ये जर काही जर सामान घेऊन जायचं असेल, कोणाला जर मदत करायची असेल तर तातडीची मदत इथं येत नाही। 2 महिन्याच्या बाद जर मदत येत असेल तर ती मदत काय कामाची आहे ना। जेवणाची व्यवस्था असायला पाहिजे, त्या लोकांना लहान लेकरं आहेत, काही शेळ्या वगैरे आहेत काही लोकांकडे, तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी काहीतरी पाहिजे, तर ती मदत शासनानं तात्काळ द्यावी, ना की 2 महिन्याच्या बाद।